नमस्कार मंडळी. तुलसीदासजी म्हणतात, तुम्ही राम म्हणण्यासाठी तोंड उघडता तेव्हा आतले पाप बाहेर जाते. म्हणताना तोंड मिटता, त्यामुळे नवीन पातक होतच नाही. राम, रामचंद्र, रामभद्र अशा नावांनी श्रीरामांचे स्मरण करणाऱ्या माणसाला ऐश्वर्यही मिळते आणि मुक्ती पण मिळते, असे बुधकौशिक ऋषी रामरक्षेत म्हणतात. समर्थ मनाच्या 18व्या श्लोकात रामाविषयी काय म्हणतात पाहू. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णितै वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. मना राघवे वीण आशा नको रे. रमेश नावाचा माणूस होता. आयुष्य सरळ साधं सोपं 4 चौघांसारखं होतं. चांगली नोकरी, त्यामुळे सधन, भरपूर लोकांच्या ओळखी होत्या, भरपूर वेळ देऊन त्या मेंटेन केलेल्या होत्या. मोबाईलवर सगळ्यांशी कनेक्ट. एक दिवस कंपनीतील अंतर्गत संघर्षामुळे कंपनीला टाळे लागले, त्यामुळे पगार थांबला. ओळखीचा एकही माणूस फोन उचलत नव्हता. बिचारा हताश झाला. म्हणाला, जे तुटू शकतात त्यांना मी आधार मानले आणि राघवाला मात्र वेळ नाही म्हणून दुर्लक्षित केले. तेव्हापासून रमेश बदलला. नामस्मरण करू लागला. मन श्रीरामांमध्ये गुंतवू लागला. काही दिवसांनी कंपनी पुन्हा सुरू झाली. लोक, पैसा, पद, टेक्नॉलॉजी ही सर्व साधने आहेत. आधार असतो माणसाला तो फक्त रघुरायाचा. कोणीही येतं, काहीही प्रॉमिस देतं आणि ऐनवेळी गायब. आज हा मित्र मदत करेल, उद्या त्या मंत्र्यांची मदत मिळेल, परवा बॉस मला प्रमोशन देईल. मनाच्या आशा या अशा पल्लवित होत असतात. माणसावर ठेवलेली आशा पावसाळ्यातल्या छत्रीसारखी असते. कधी उघडते, कधी उलटी होते आणि पाणी डोक्यावर. म्हणून समर्थ म्हणतात, राघवे वीण आशा नको रे. राम सोडून इतरांवर आशा ठेवली की निराशा पदरी पडू शकते. मना मानवाची नको कीर्ती तू रे. मानवाची कीर्ती म्हणजे बाथरूम मधला सुगंधी स्प्रे. ताजा असेपर्यंत भारी, पण काही वेळातच विषय संपला. मनाला वाटतं लोकांनी आपल्याला ओळखावे, आपलं नाव व्हावं. पण आज ज्यांची नावं असतात, उद्या सत्तापालट झाला की लोक नावही विसरतात. आज सत्तेत आहे तेव्हा म्हणतात, वा काय माणूस आहे. उद्या पदावरून पाय उतार झाल्यावर लोक म्हणतात, अरे तो ना थोडा विचित्र होता. माणसाची कीर्ती म्हणजे इंटरनेट सारखी, कधी येते कधी जाते. आणि रामावर ठेवलेली आशा म्हणजे देवघरातील मंद तेवणाऱ्या समयीसारखी असते. तेव्हा लोकांवर अवलंबून राहण्यात अर्थ नाही. टाळ्या नाही मिळाल्या तरी फारसं काही बिघडत नाही. राम मिळाला तर सगळंच मिळालं, असे समर्थ म्हणतात. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. ज्याचं वर्णन वेदांनी केलं आहे, शास्त्रांनी केलं आहे, पुराणांनी पानोपानी सांगितलं आहे, ते एवढे थोर आहेत की त्यांचं कौतुक करताना सगळ्यांची जीभ थकते. आजच्या भाषेत सांगायचं तर ते असे सेलिब्रिटी आहेत की त्यावेळी यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम असतं तर सगळीकडे त्यांचेच व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये असते. जग त्यांचं कौतुक करण्यात गुंतलेलं असतं, पण ते स्वतः मात्र शांत आणि नम्र असतात. थोडक्यात ज्यांचं नाव वेदशास्त्र आणि पुराणात आलंय त्यांचं कौतुक करताना माणसं भारावून जातात, पण ते मात्र आपल्या मार्गावर शांतपणे चालत राहतात. म्हणून ते प्रशंसनीय आहेत, कौतुकास पात्र असे आहेत. ते इतके महान आहेत की त्यांच्याबद्दल निंदेचा एक शब्दही निघू शकत नाही. फक्त स्तुती, गौरव आणि आदरच व्यक्त होतो. ते यज्ञाचे रक्षण करते आहेत, राक्षस कुळाचा नाश करणारे आहेत, कल्पवृक्ष आहेत, कामधेनू आहेत. रघुकुळ असलेले श्रीराम दयाळू आहेत, करुणासागर आहेत, रणांगणात शौर्य गाजवणारी आहेत आणि धैर्य धरणारीही आहेत. अशी ज्यांची फक्त स्तुती आणि गौरव होतो, अशा माझ्या रामरायाचे सदैव नाम घ्या, असे समर्थ म्हणतात. बोला जय जय रामकृष्ण हरी.